नागपूर ग्रामीणमध्ये दारू तस्करांना दणका, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आणि धडाकेबाज कामगिरीमुळे बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल 5,54,500 रुपयांची देशी दारू व एक मारुती सुझुकी स्विफ्ट कार जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेला परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून मौजा सिरसी शिवार येथे अवैध दारूची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून नाकाबंदी केली। पोलिसांच्या या झटापट हालचालींमुळे MH02BZ 6909 क्रमांकाची एक स्विफ्ट कार थांबवण्यात आली। पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ विशाल नामदेव बहादुरे वय 45 वर्ष आणि आकाश शंकर बन वय 27 वर्ष या 2 आरोपींना ताब्यात घेतले। हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील धोंडेगाव येथील रहिवासी आहेत। चौकशी दरम्यान ही दारू वर्धा येथीलच गोलू पाटील याच्या सांगण्यावरून आणल्याची कबुली त्यांनी दिली। पोलीस आता गोलू पाटीलच्या शोधात आहेत। या कारवाईमध्ये पोलिसांनी विविध कंपन्यांच्या एकूण 1600 देशी दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 5,54,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बेला पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीमुळे केवळ दारू तस्करांमध्येच नव्हे तर अवैध धंद्यांना चालना देणाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे।